होती झुलानी मुलानी दिवस रात्री क्षणाची बंदी होती झुलानी मुला दिवस रात्री क्षणाची बंदी होती झुलानी मुलानी दिवस होते क्षणाची बंदी होती झुलानी मुला दिवस रात्री शिक्षणाची बंदी होती झुलानी मुलानी दिवस रात्री शिक्षणाची परवानगी कोणालाच नव्हतं होय ना शिक्षणाची परवानगी कोणाला नव्हतं त्यावेळेस सावित्री आहे ना तुमका एवढं साईज केलं पण आज आम्ही सावित्री आईला आपल्या खांद्यामध्ये घेऊन जरी चालत नाही तिथे का घेत नाही काय आम्हाला लाज वाटते काय लाज वाटते आज जर महिला शिक्षणाची पहिली महिला सावित्री झाली नसती तर शिक्षक शाळेमध्ये झाली नसती कलेक्टर झाली नसती पण मला म्हणायचं आहे शिक्षणाची बंदी होती चुलानी मुलाने दिवस रात्री अगं वाटत होता सुखाचा सूर्य पायीन अगं वाटत होता सुखाचा सूर्य पायीन दूध शिक्षणाचा बाहेर सावित्री आईला दूध शिक्षणाचा बाहेर सावित्री आईला शिक्षणाची बंदी होती मुलाने मुलंच होती रात्र दिवसा चुलीवर फुकायची आणि मुलाला याच्यावर तर परवानगी नव्हती एका दुकानावर चहाची परवानगी नव्हती हो ना मग काय आमच्या बायाचे नशीब होते तरी बाई दुःखी नारी नारी सब कहते नारी रतन की खान अरे जिस नारी ने पैदा किया वो भी है शिवाजी महाराज जिजाऊ माता ने पैदा केलं तसं आपल्या भारतामध्ये स्वतः तलवार धरून सरी शान तलवार धरून सरी तसं आपलं पैदा करा या भारत देशामध्ये म्हणून मला म्हणायचं आहे शेवटचं कळवा आहे माझे मायबाप हो मी काय म्हणतो विद्येची देवता कुणाचं म्हणता मनोवादाने फुलवली जनता कुणाचं म्हणता मनोवादाने फुलवली जनता विद्येची देवता कुणाचं म्हणता मनोवादाने फुलवली जनता देवता कुणाचं म्हणता मनोवादाने फुलवली जनता हे आपल्या शाळेमध्ये शुक्रवारी ऋषी सावित्रीने ज्यावेळे आपल्या सर्वसुती मातेची भक्ती केली आणि नारळ पडलं त्यावेळेस प्रसाद वाढायचे शुक्रवार दिवशी बरोबर आहे पण मला म्हणायचं आहे विद्येची देवता कुणाचं म्हणता मनोवाद्याने फुलवली जनता वो शायर उर्मिला कोणत्या मातेचे गाईल वो शायर उर्मिला कोणत्या मातेचे गाईल दूध शिक्षणाचा पालक सावित्री आईला दूध शिक्षणाचा पालक सावित्री आईला यानंतर श्रीमान्य शाहीर विष्णूजी माटे एक गीत सादर करतील मनोजी शाहीर एक गीत सादर करतील त्यानंतर विष्णूजी माटे यांनी आपल्या तयारीत राहावं शाहीर मनोजी खडसे एक गीत सादर करतील पहा माझ्या श्रेष्ठ बांधवांनो आज इथे जनजागृती कलंगी मंडळ शाखा मोहारी यांच्या वतीने हा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आला आणि या कार्यक्रमामध्ये आम्हाला एका गाण्याची संधी मिळाली आणि या संधीचा आम्ही सोनं करून घेऊ असं आम्हाला वाटते आणि
जो विषय आहे आपण त्या विषयाकडे वळू. आपल्या समोर येतं महान थोर मानवाच्या फोटो लागलेले आहे. महान थोर मानवाच्या फोटो लागले आहे, आपल्या बॅनर वरतीही लागले आहे. आणि म्हणून ज्यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असे म्हणतात, ज्यांचा परिचय काय आहे, ते पुण्या गावचे आहेत. त्यांचं वाटेगाव जिल्हा सांगली या जिल्ह्यातले आहेत. आणि त्यांचं नाव, मूळ नाव म्हणजे त्यांचं तुकाराम भाऊराव साठे. त्यांचं मूळ नाव म्हणजे तुकाराम भाऊ साठे. पण त्यांनी आपल्या नावाचा जय जयकार नाही केला. त्यांनी आपल्या नावाचा जय जयकार नाही केला. त्यांच्या आजोबाचं नाव अण्णा होतं. त्यांच्या आजोबाचं नाव अण्णाजी होतं. त्यांनी आजोबाचा अण्णा घेतला आणि बाबाचा भाऊ घेतला आणि तसं ते भाऊराव केलं. आणि म्हणून त्यांच्या भाऊराव साठे या नावाने जय जयकार होतो. आणि म्हणून मी 2 शब्द तुमच्या समोर बांधवानं मांडण्याचा प्रयत्न करतो. गोल करून घ्या हीच तुम्हाला विनंती करतो. पिक्चरची तर्ज घेतली आहे. तुम्हें दिल से चाहता हमने, तुम्हें दिल से चाहता हमने, मगर तुम हुए ना हमारे. तुम्हें दिल से चाहता हमने, मगर तुम हुए ना हमारे. मगर तुम हुए ना हमारे. या तर्जावरती माझे गीत आहे. आणि म्हणून मी समोर काय म्हणतो, अण्णा भाऊची ऐका कहाणी, अण्णा भाऊची ऐका कहाणी. 1.5 दिवसात बनले हो ज्ञानी. अण्णा भाऊची ऐका कहाणी, 1.5 दिवसात बनले हो ज्ञानी. अण्णा भाऊची ऐका कहानी, 1.5 दिवसात बनले हो ज्ञानी. अण्णा भाऊची ऐका कहाणी, 1.5 दिवसात बनले हो ज्ञानी. अण्णा भाऊची ऐका कहाणी, 1.5 दिवसात बनले हो ज्ञानी. अण्णा भाऊची ऐका कहाणी, 1.5 दिवसात बनले हो ज्ञानी. अण्णा भाऊची ऐका कहाणी, 1.5 दिवसात बनले हो ज्ञानी. अण्णा भाऊची ऐका कहाणी, 1.5 दिवसात बनले हो ज्ञानी. जो माणूस 1.5 दिवस शिकला तो ज्ञानी बनू शकते का? नाही. पण बनले, कारण अगोदर इतकं शिक्षण नाही होत. पण आपल्या तर्कबुद्धीने, आपल्या मनाने ते लोक भजनं बनवत होते, पोवाडे बनवत होते, गाणे बनवत होते आणि त्यांच्या माध्यमातून समाजाचं समाज प्रबोधन करत होते. तसेच हे अण्णाभाऊ साठे फक्त 1.5 दिवस शाळेत गेले.
कारण आधीचा काळच तसा होता, आधीचा काळच तसा होता. जो अनुसूचित जातीचा असला त्याचा तिरस्कार होत होता. बाबासाहेबांचा सुद्धा तिरस्कार झाला, बाबासाहेबांचाही सुद्धा तिरस्कार झाला. पहिल्या दिवशी अण्णाभाऊ साठे शाळेत गेले, त्यांचा छळ झाला. दुसऱ्या दिवशी अर्ध्यातून घरी आले, दुसऱ्या दिवशी अर्ध्यातून घरी आले आणि त्याच्यानंतर त्यांनी शाळा सोडली आणि ते लायनाचे मोठे होत गेले. पुण्याला गेले, त्यांनी आपल्या कादंबऱ्या लिहिणं चालू केल्या. फकीरा नावाचा पोवाडा सादर केला. रशियामध्ये जाऊन त्यांनी शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर केला आणि राष्ट्रपतीच्या हाताने पुरस्कार घेतला. अण्णाभाऊ साठे या भारतातच नाही तर त्याची विदेशातही पूजा होते बाबासाहेबांप्रमाणे. आणि म्हणून मी पुढं काय म्हणतो हो लक्षात सुद्धा बघा. वल्लूबाई हे त्यांच्या आईचं नाव होतं आणि भाऊरावजी साठे हे त्यांच्या वडिलांचं नाव होतं. आणि म्हणून मी काय म्हणतो, वल्लूबाईच्या पोटी तो आला, भाऊ साठेला आनंद झाला. वल्लूबाईच्या पोटी तो आला, गरीबाच्या घरी. पहा रक्त कसा गरीबाच्या घरी जन्मला, कसा मातंग समाजाचा माणूस, मातंग समाजाचा माणूस का ज्याच्याकडे खावाची सोय नाही, ज्याच्याकडे खाण्याची सोय नाही अशा घरी तो पोरगा जन्मला. आणि पहा कसा भक्त रत्न जन्मला गरीबाच्या घरी, रत्न जन्मला गरीबाच्या घरी. रत्न जन्मला गरीबा